सायरन वाजवत अँब्युलन्स वेगाने धावत होती आणि त्या अँब्युलन्स मागे धावत होता वजीर नावाचा बैल. वजीर अगदी जीवाच्या आकांताने धावत होता. अँब्युलन्स नजरेआड होऊ नये म्हणून तो अंगातल्या सर्व शक्तीनिशी पळत होता. वजीर बैलाला असे अँब्युलन्स मागे धावताना बघून लोक आश्चर्याने तोंडात बोट घालत होते. हा बैल अँब्युलन्सचा पाठलाग का करतोय हे काही त्यांना समजत नव्हते. पण अँब्युलन्समध्ये बसलेल्या दादूला मात्र वजीर अँब्युलन्स मागे का पळतोय हे माहीत होते. डोळ्यात दाटलेले अश्रू पुसत दादूने अँब्युलन्समधील स्ट्रेचरवर शुद्ध हरपून निश्चेष्ट पडलेल्या आपल्या वडिलांकडे बघत दाटलेल्या कंठाने म्हटले, बाबा, बघा ना तुमचा लाडका वजीर तुमच्यासाठी कसा कासावीस झालाय. तुम्हाला अँब्युलन्समध्ये घेऊन जाताना बघून वजीर दावे तोडून अँब्युलन्स मागे धावत सुटलाय. हो बाबा, तुमच्यावरच्या मायेपोटी तो अगदी ऊर फुटेपर्यंत मागे मागे धावतोय. आता त्याला कसे समजावू मी बाबा. बाबा बाबा मी तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. तुम्ही परत धडधाकट व्हाल बाबा. आपल्या लाडक्या बैलांना भेटाल तुम्ही. फक्त तुम्ही धीर सोडू नका बाबा. अहो, तुमच्यासाठी फक्त घरातील माणसेच नाही तर गोट्यातील बैल सुद्धा तुमच्या पाठी भक्कमपणे उभे आहेत. बाबा तुम्ही चिंता करू नका. तुम्ही नक्की बरे व्हाल. दादू गदगदलेल्या स्वरात वडिलांना धीर देत होता आणि वजीर मात्र वेड्यासारखा अँब्युलन्स मागे धावत होता. आज सकाळीच वजीरच्या मालकांना म्हणजे दादूच्या वडिलांना हार्ट अटॅक आला होता. दादूने प्रसंगावधान ओळखून अँब्युलन्स बोलवून बाबांना दवाखान्यात चालवले होते. बाबांची ती अवस्था बघून आणि त्यांना अँब्युलन्समध्ये चढवलेले बघून वजीर अस्वस्थ झाला होता. जेव्हा बाबांना घेऊन अँब्युलन्स वेगाने निघाली तेव्हा वजीर दावे तोडून अँब्युलन्स मागे वेड्यासारखा धावत निघाला होता. बाबांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले गेले. त्यांच्यावर उपचार सुरू झाले. पण वजीर हॉस्पिटलच्या आवारातून हालायला तयार नव्हता. तो केविलवाण्या नजरेने हॉस्पिटलकडे बघत आपल्या मालकाची वाट बघत उभा होता. बाबांचा धोका आता टळला होता. पटकन दवाखान्यात आणल्याने त्यांचे प्राणावरचे संकट दूर झाले होते. पण बाबांवर शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. डॉक्टरांनी दादूला याबाबत सविस्तर कल्पना दिली होती. बाबांच्या ऑपरेशनसाठी लागणारा खर्च सुद्धा सांगितला होता. ऑपरेशनचा खर्च ऐकून दादूच्या हातापायातले त्राणच नाहीसे झाले होते. खरं तर दादूची परिस्थिती गरिबीची होती. एवढा पैसा उभा कसा करायचा हा त्याच्यापुढे प्रश्न होता. नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन बाबांची शस्त्रक्रिया करायची असा विचार करून दादू हॉस्पिटलच्या बाहेर आला आणि आपल्या वजीरजवळ जाऊन त्याला म्हणाला, वजीर, काळजी करू नकोस. बाबा ठीक आहेत. त्यांचा धोका टळलाय आता. चल आपण आता घरी जाऊया. असं म्हणत दादूने वजीरला थोपटले. वजीरला दादूचे बोलणे समजले. मग तो निश्चिंत मनाने दादू बरोबर निघाला. चालताना दादू त्याच्याकडे कौतुकाने बघत म्हणाला, वजीर, वेड्या किती माया करतोस रे बाबांवर. त्यांच्यासाठी जीवाची पर्वा न करता अँब्युलन्स मागे धावत सुटलास तू. तुमच्यावर बाबांचा एवढा जीव का आहे हे आज समजले मला. दादू वजीरशी बोलत बोलत हॉस्पिटलच्या आवाराबाहेर पडला. त्यानंतर दादूने पैशासाठी अनेक नातेवाईकांचे उंबरे झिजवले. पण कुणीही त्याच्या मदतीला धावले नाही. स्वतःचे रडगाणे गात नातेवाईकांनी पैसे द्यायला नकार दिला. दादू निराश झाला. बाबांचे ऑपरेशन होणे गरजेचे होते. त्यासाठी पैसा गोळा करावाच लागणार होता. पण तो पैसा गोळा कसा करायचा हे काही दादूला सुचत नव्हते. दादू पैशाच्या विवंचनेत असतानाच दादूला त्याच्या मित्राने एक उपाय सुचवला. यात्रांचा हंगाम असल्याने जिकडे तिकडे बैलगाडा स्पर्धा भरवल्या जात होत्या. त्या स्पर्धांना बक्षिसेही भरपूर होती. अशा स्पर्धांमध्ये भाग घेऊन थोड्याफार पैशाची जुळणी होते का ते बघ, असा उपाय मित्राने दादूला सुचवला. तो उपाय दादूला पटला. वजीर आणि पतिंग्याची जोड पळण्याच्या बाबतीत एकदम नामी होती. आतापर्यंत त्यांना बैलगाडा स्पर्धेत दादूने कधी उतरवले नव्हते. पण आता बाबांसाठी त्यांना स्पर्धेत उतरवायचे असा विचार करून दादू तयारीला लागला. थोड्याफार सरावानंतर दादूने आपला बैलगाडा एका नामांकित स्पर्धेसाठी आणला. घाटाच्या तोंडावर बैलांची जुपणी करताना दादू वजीरला म्हणाला, वजीर, एवढा घाट मार दोस्ता. आता माझी सारी भिस्त तुझ्यावर आणि पतिंग्यावरच आहे बघ.
अरे ज्यांच्यावर माझा जास्त भरोसा होता त्या नातेवाईकांनीच मदतीसाठी हात आखडता घेतला रे. पण तुम्ही दोघांनी मात्र मला भक्कम साथ दिलीये. आता जीव पणाला लावून ही शर्यत जिंका आणि आपल्या बाबांचे प्राण वाचवा रे माझ्या दोस्तांनो. मी माझ्या परीने थोडासा पैसा जमवलाय, पण त्यात ऑपरेशनचा खर्च भागणार नाही. आजची शर्यत जर जिंकली तर माझा फार मोठा भार हलका होईल. वजीर, अरे तू तुझ्या मालकासाठी अँब्युलन्स मागे वेड्यासारखा धावला होतास ना, मग आता त्या जोशात पळ आणि वाचव आपल्या बाबांचे प्राण. दादूचे शब्द वजीरला समजले, पतिंग्यालाही कळले. मग इशारा होताच दोघेही भरधाव सुटले. वजीरने वाऱ्याच्या वेगात धावून घाट जिंकला. पहिल्या नंबरचे बक्षीस मिळवले. आता त्याच्या मालकाला धोका नव्हता. बाबांचे ऑपरेशन आता हमखास होणार होते. जिथे माणसांनी माणसांची साथ सोडली होती तिथे ही मुकी जनावरे देवासारखी मदतीला धावली होती. आपल्या बैलांचे यश पाहून दादूचे डोळे आनंदाच्या अश्रूंनी भरून आले. तो बैलांच्या गळ्यात पडून रडू लागला. त्यांची पाठ थोपटू लागला. त्यांचे कौतुक करण्यासाठी दादू बोलू पाहत होता, पण दाटलेल्या कंठामुळे त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते. तो फक्त बैलांना कुरवाळत रडत होता. बैल सुद्धा भरल्या डोळ्यांनी दादूकडे बघत जणू काही त्याला धीर देत म्हणत होते, मालक घाबरू नका. तुमच्या मदतीला कोणीही नाही आले तरी आम्ही जीव असेपर्यंत तुमच्या सोबतच राहू. आपल्या बाबांसाठी आम्ही काहीही करू मालक. आपल्या बाबांनी आम्हाला जीव लावलाय, मग आम्ही आपल्या बाबांसाठी आमचा जीव सुद्धा देऊ. वजीर, पतिंग्या आणि दादू रडता रडता एकमेकांना धीर देत होते आणि आजूबाजूचे लोक तोंडात बोट घालून आश्चर्याने त्यांच्याकडे बघत होते.